ठाकरे बंधू असा सामना सुरू झालाय। अशातच मुंबईतल्या एका कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांनी इंग्रजीतून भाषण सुरू केलं आणि उर्वरित पूर्ण भाषण मराठीतून केलं। या भाषा बदलामागची भावना आणि कारण देखील त्यांनी बोलून दाखवलं। फेडरेशन ऑफ कॉर्पोरेट या संस्थेतर्फे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा नागरी सत्कार करण्यात आला। यावेळी फडणवीस बोलत होते। रवि जी spoke in Hindi, Rahul ji spoke in English. So I was thinking, what should I do? Then I realized that the new education policy has put emphasis on tri-language formula. And there's one more reason that I am speaking in Marathi. All of us know that if I speak in English, my thoughts and views will reach you. If I speak in Hindi, along with you, it will reach the newspapers. But if I speak in Marathi, all these my media friends who are here will directly telecast my speech and it will reach the entire Maharashtra. And that is why I decided that I'll speak in Marathi. तर याच कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांनी राहुल नार्वेकरांचं कौतुक करताना शिवसेना आणि राष्ट्रवादी प्रकरणी दिलेल्या निर्णयाचा दाखला दिला। शिंदे ओरिजिनल शिवसेना तर अजित पवार ओरिजिनल राष्ट्रवादी घेऊन बाहेर पडले। अशा काळात कायद्याचं ज्ञान असलेले विधानसभा अध्यक्ष आवश्यक होते आणि राहुल नार्वेकरांची केलेली निवड योग्य होती हे त्यांनी सिद्ध केलं। अशा शब्दात फडणवीसांनी नार्वेकरांचं कौतुक केलंय। काय माहिती होतं की स्पीकर जो असतो हा इन द नॉर्मल कोर्स स्पीकर हे सभागृह चालवतात, पण देर आर ऑकेजन्स की ज्यावेळी त्यांना एखाद्या न्यायाधीशाचं काम करावं लागतं, जजचं काम करावं लागतं आणि ऍक्च्युअली हिअरिंग कंडक्ट करून त्याच्यावर जजमेंट देखील पास करावं लागतं। आणि तीच वेळ त्या काळामध्ये होती, कारण आपल्याला माहिती आहे की शिंदे साहेब हे ओरिजिनल शिवसेना घेऊन बाहेर पडले होते। नंतरच्या काळामध्ये अजितदादा देखील ओरिजिनल एनसीपी घेऊन बाहेर पडले। त्याच्यामुळे या मल्टिपल लिटिगेशन्स मध्ये की ज्यावेळी एव्हरी सिंगल मूव्ह वॉज मॉनिटर्ड बाय द ऑनरेबल सुप्रीम कोर्ट, अशा परिस्थितीमध्ये माझ्यासमोर एकच पर्याय होता स्पीकर करता, तो म्हणजे श्री राहुल नार्वेकर। And when I reflect back, I would say I was absolutely right in choosing him as speaker. मुंबईतल्या आझाद मैदानात सुरू असलेल्या शिक्षकांच्या आंदोलनाला यश